ओके ओके चलो करू नका सॉल्व करू नका सॉल्व करणं काय इतकं मोठी गोष्ट नाही आहे सॉल्व करू नका सॉल्व करणे काय मोठी गोष्ट नाही आहे पण त्याच्यावर आपण थिंकिंग करायचे त्याच्यावर आपण थिंकिंग करायचे राईट चलो बा काय आहे बा तर इथं मास बसले 1 किलोग्राम मग त्याला आपण काय पकडूया M1 ऍझ्युम करूया मास 1 इज हाऊ मच 1 किलोग्राम मास 2 सेकंड मास इज हाऊ मच दॅट इज ऑल्सो 1 किलोग्राम आणि जे दोन्ही मासेस मधलं डिस्टन्स आहे आर ते किती आहे 1 मीटर आहे राईट ठीक आहे काय फाइंड आउट करायचं आहे चला बा सर्वजण समोर काय फाइंड आउट करायचं आहे फोर्स काय फाइंड आउट करायचं आहे फोर्स मग फोर्सचा फॉर्म्युला काय फोर्सचा फॉर्म्युला काय ते बा कसं व्यवस्थित लिहायचं आहे फर्स्ट लिहायचा डेटा काय ते देन फॉर्म्युला कोणता यूज करणार ते लिहिणार आणि त्याच्यानंतर मग सॉल्विंग राईट मग फोर्सचा फॉर्म्युला काय जी M1 M2 फक्त व्हॅल्यू काढणं आन्सर हे आपलं काम नाही सर्व बघायचं आहे फोर्सची व्हॅल्यू किती एवढंच काढायचं नाही तर प्रत्येक गोष्ट बघायचं आहे बोर्ड मध्ये कसं लिहायचं आहे आणि त्या व्हॅल्यूचा अर्थ काय व्हॅल्यूचा मिनिंग काय फॉर्म्युला जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर मग एफ ला आता इथं सॉल्व्ह करायला चालू करू फॉर्म्युला झाला त्याच्या खाली सॉल्व्ह करायला चालू करू राईट मग एफ इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू काय जी व्हॅल्यू जी ची आहे ती आपण पुट करू जी ची व्हॅल्यू किती 6.673 इंटू 10⁻⁻11 पहिलं मास 1 किलोग्रामचं दुसरं पण मास 1 किलोग्रामचं डिवायडेड बाय डिस्टन्स पण 1 आहे तर 1चा स्क्वेअर डिस्टन्स पण 1 आहे तर किती 1चा स्क्वेअर ठीक आहे ओके मग हे 1 आणि हे 1 कॅन्सल होते मग एफ किती येते एफ किती आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन फोर्स किती आला इतका फोर्स आला कळते मग लिहायची स्टाईल क्लिअर का बघा समोर लिहायची स्टाईल कशी सोपं आहे न्यूमरिकल काय सिंपल आहे ते मला करून दाखवू नका तुम्हाला मी डिफिकल्ट वाला न्यूमरिकल विचारतो न्यूमरिकल लिहायची स्टाईल कशी फर्स्ट काम काय डेटा लिहिणं सेकंड स्टेप काय फॉर्म्युला थर्ड कॅल्क्युलेशन स्टार्ट करायचे आणि समजा जर काय रफ वर्क आहे समजा थोडं रफ वर्क करायचं आहे तर रफ वर्क प्रिफरेबली मागे करा रफ वर्क प्रिफरेबली काय करा लास्ट पेजवर करा तिथं लिहा रफ वर्क आणि तिथे करा इथं काही घाण करू नका इथं काही खिचडी करू नका ठीक आहे कमीत कमी किचकटपणा ठेवायचं एकदम सुटसुटीत ठेवायचा आन्सर काय आलं मग इतका राईट मग फोर्स तर आहे चलो फोर्स तर आहे पण आपल्या हाताला काय फोर्स फील होत नाही इकडे एक पेन आहे इकडे एक पेन घेतला तर यांच्यातला फोर्स काय फील होत नाही किंवा इकडे एक बॉटल आणि इकडे एक बॉटल जरी घेतली एक एक किलोची एक एक किलोच आहेत ना ते एक एक किलोच्या जरी वस्तू घेतल्या 1 मीटर म्हणजे इतका असणार आता ते स्क्रीन मध्ये बसणार नाही एक मीटरवर ठेवला तर त्यांच्यात अट्रॅक्शन असणार का आहे अट्रॅक्शनचा फोर्स तर आला पण आपल्याला हँड्सला फील झाले का हँड्सला फील होते का नाही का ते सांगतो पहिला इतकं लिहून घ्या चला इतकं लिहून घ्या मग मी सांगतो चलो हे लिहून घ्या मग हँड्सला का फील होत नाही फोर्स ते मी सांगतो चला लिहून घ्या फटाफट लिहून घ्या रिपीट करतो मी एकदा परत लिहून घ्या
ओके चलो मी परत एकदा रिपीट करतो, काय सिंपल आहे न्यूमरिकल, काय एकदम सोपं सोपं आहे. चलो ज्यांना कळलं नसेल तर परत बघा एकदा. आणि ह्या व्हॅल्यूचा मिनिंग काय आता आपण बघूया. दोन मासेस आहेत 1 kg 1 kg, त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे 1 मीटर. दोन मासेस आहेत 1 kg 1 kg, त्यांच्यातलं डिस्टन्स आहे 1 मीटर. तर M1 आहे M2 आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स दिले, फॉर्म्युला हा आहे. तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू जी ची टाकली, एम ची मास 1, दुसरा मास पण 1 किलोचा आणि डिस्टन्स 1 मीटर आहे. व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर इतकी आली. फोर्स असा कॅल्क्युलेट केला, राईट. पण हे फोर्स हँड्सला, हाताला आपल्या फील होत नाही. माझ्या काय केलं, दोन्ही हातात मी बॉटल्स घेतल्या 1-1 किलोच्या, किंवा गोळे घेतले, स्पेअर्स घेतले 1-1 किलोचे. तर ते एकमेकांकडे खाली त्याला असं उचलायला मला ताकद लागणार, कारण अर्थ ओढाली. पण ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात का, असं काय फील होत नाही हाताला. जसे मॅग्नेट घेतले, जवळ आणले की चिकटते, तसे मॅग्नेट घेतले जवळ आणले की चिकटतात. पण त्याचे स्पियर असे जवळ घेतले तर त्यांच्यातल्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे चिकटतात का, तसं काय आपल्याला फील होत नाही. पण त्यांच्यात फोर्स आहे, त्यांच्यात फोर्स आहे. किती फोर्स आहे इतका. मग हा फोर्स काय, व्हेरी स्मॉल. दिस फोर्स इज 10⁻11. 10⁻11 मीन्स व्हेरी स्मॉल फोर्स. आणि ते आपल्याला फोर्स जाणवतच नाही. आपल्या हँड्सला, आपल्या मसल्सला काय होते, ते फोर्स जाणवतच नाही. म्हणजे कसं, म्हणजे असं समजा शर्टवर काय केलं मी, तर इथं समजा पेन ठेवला, इथं पेन ठेवला, किंवा डोक्यावर पेन ठेवला, तर मला फील होतंय. डोक्यावर काय ठेवला मी, पेन ठेवला, तर मला फील होते पेन आहे, काहीतरी डोक्यावर वस्तू ठेवली असं फील होते. डोळे बंद करून पण कोणीतरी ठेवला तर फील होते. पण डोक्यावर इथं कोणतरी मुंगी ठेवली, अँट ठेवली, डोक्यावर कोणतरी काय ठेवला, छोटा एकदम किडा किंवा एकदम मुंगी ठेवली, छोटी मुंगी. डेड डेड अलाइव्ह असली तर ती वळवळ करणार, त्या वळवळमुळे सेन्सेशन येणार, ते वेगळं. डेड डेड मुंगी मारून टाकायची, तिथं डोक्यावर ठेवली, तर मुंगी टाकली आहे का नाही आपल्याला कळत नाही. तुमच्या डोक्यावर टाकली तरी मुंगी आहे का नाही कळत नाही. रिझन काय, कारण मुंगीचं वेट किती आहे, व्हेरी स्मॉल. मुंगीचं वेट काय, व्हेरी स्मॉल, ते जाणवतच नाही. सिमिलरली पण मुंगी नाही काय तिथं आहे, पण ती जाणवत नाही का, बिकॉज वेट ऑफ अँट इज व्हेरी स्मॉल. सिमिलरली हिअर, इफ आय हॅव टू ऑब्जेक्ट्स 1 kg अँड 1 kg, तर त्यांच्यात फोर्स नाही का, नाही, त्यांच्यात फोर्स आहे. या दोन्ही ऑब्जेक्ट्स मध्ये फोर्स नाही का, नाही, दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये फोर्स आहे. पण फोर्स कसा आहे, एकदम छोटा आहे, हा एकदम छोटा आहे, त्यामुळे ते काय होते, जाणवत नाही. 10⁻11 चा मिनिंग काय, 10⁻11 चा मिनिंग काय असा, 0.000000 असे किती झिरो, 10 झिरो येणार. असे किती झिरो, 10 झिरो. आणि त्याच्यानंतर मग येणार 6, मग 673. कळते ना फोर्स कसा, 10⁻11 म्हणजे कसा, 0.000 असे किती झिरो येणार, 10 झिरो. आणि त्याच्यानंतर 6673 न्यूटन इतका फोर्स. ओके, 1 न्यूटन, 10 न्यूटन हे आपल्या हाताला जाणवते. 1 न्यूटन आपल्या हाताला फील होते, 10 न्यूटन पण फील होते, 100 न्यूटन आपल्या हाताला फील होते. पण हे किती आहे, 0.01 न्यूटन. याच्यापेक्षा कमी झाला, याच्यापेक्षा आणखीन कमी, 0.0001 न्यूटन. हा किती कमी झाला, 0. किती, 10 झिरो आणि त्याच्यानंतर मग 66. खूप छोटा फोर्स आहे, त्यामुळे फील होत नाही, राईट. चलो ते पण लिहून ठेवा मग खाली, लिहा. चलो 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 लिहा, लिहा. दिस फोर्स इज व्हेरी स्मॉल. चला लिहा, दिस फोर्स इज व्हेरी स्मॉल. दिस फोर्स is very small, therefore this force is very small, therefore we cannot experience this force. This force is very small, therefore we cannot experience this force. ठीक है, चलो, therefore we cannot experience this force. झालं. चलो आणखीन एक न्यूमरिकल करूया, मग जाऊया. आणखीन एक न्यूमरिकल करूया, चला. आता याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, नवीन नेक्स्ट न्यूमरिकलचं. ओके,
चलो एकदम सिंपल घेऊया. लिहा. फाइंड आउट फोर्स बिटवीन, झालं एवढं सगळं. लिहा मग. फाइंड आउट मॅग्नेट्स मधला फोर्स जास्त असते. मॅग्नेट्स मध्ये कसं होते ते 10th नाही ते 11th-12th आहे. त्यांच्यातला पण फॉर्म्युला असाच दिसतंय, पण ते होईल ना ते 11th-12th आहे. त्यांच्यातला फोर्स थोडा जास्त असते म्हणून हाताला फील होते. फाइंड आउट फोर्स बिटवीन टू मासेस. फाइंड आउट फोर्स बिटवीन टू मासेस ऑफ 4 kg and 2 kg. Find out force between two masses. Find out force between two masses of 4 kg and 2 kg. 4 kg and 2 kg. Separated by 2 meter. Separated by 2 meter. ओके. चलो डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके. किंवा मग लिहायचं असेल तर व्यवस्थित लिहा. पहिला काय लिहिणार? डेटा. नेक्स्ट काय लिहायचा? फॉर्म्युला. आणि मग सॉल्व्ह करा आणि आन्सर किती आहे ते मला सांगा. चलो बोला, करा आता. सोपं आहे, एकदम सिंपल आहे. किती व्हॅल्यू आहे ते सांगा मला. डेटा काय? M1 कोण आहे, M2 कोण आहे आणि डिस्टन्स R किती आहे लिहा. M1 4 किलो काय, M2 काय 2 किलोग्राम आहे आणि डिस्टन्स किती आहे? 2 मीटर आहे. तर फोर्सचा फॉर्म्युला काय? Gm1m2 अपॉन R स्क्वेअर. फोर्सचा फॉर्म्युला असा Gm1m2 अपॉन R स्क्वेअर. चला करा, किती आले? ठीक आहे. -11 लिहिता येत नसेल तर ठीक आहे, -11 लिहिता येईल ना. मल्टिप्लाय करा. अरे इंटू 4 काय, मग मल्टिप्लाय मी करू का वैष्णवी? अरे मल्टिप्लिकेशन करून द्या ना आन्सर. आता काय चलो करा करा, प्रत्येक जण करा. बघा काय येत आहे. 6.673 10⁻⁻11. M1 M2 दोन्ही मासेसचे मल्टिप्लिकेशन 4 गुणिले 2 किती? 8 डिवायडेड बाय R स्क्वेअर 2 स्क्वेअर किती? 4. 4 दुनी 8. याचं दुप्पट येते फक्त. ओके. खाली R जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर येतं काय? M1 M2. तर किती येते? याचा 6.673 चा डबल 2 टाइम्स. मग 3 दोन्ही 6, 7 दोन्ही 14, वर एक आला 6 दोन्ही 12 आणि 13 चला 1, 6 दोन्ही 12 आणि 13. 13.346 इंटू 10⁻⁻11 न्यूटन. किती फोर्स येते? 13.346 इंटू 10⁻⁻11 न्यूटन. राईट. ओके. ज्यांना आली नाही व्हॅल्यू त्यांनी लिहून घ्या. कॅल्क्युलेशन स्लो करायचे, गडबड नाही. कॅल्क्युलेशन स्लो करायचे, गडबड नाही करायची. चलो झाला. ओके. चलो आज जे जे झालं ते क्लिअर आहे का सगळं?
आज काय काय झालं एकदा क्लिअर आहे का बघा, मला सांगा. आज काय काय झालं ते क्लिअर आहे का? न्यूटन्स लॉ झाला आणि त्याचा एक दोन न्यूमरिकल, न्यूटन्स लॉ आणि न्यूमरिकल. क्लिअर आहे का बघा? ओके, ठीक आहे. ओके, चलो बा. चलो बस 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 करा. सॅटरडेला लेक्चर अहमदपूरला होत होतं का? म्हणजे उद्या तुमचं मॅथ्सचं लेक्चर आहे का मॉर्निंगला? अहमदपूरवाले, मॅथ्सचं उद्या लेक्चर आहे का? मॉर्निंगचं लेक्चर सोरगेकर सरांचं मॅथ्सचं लेक्चर आहे का? बर. सुट्टी कधी कधी असते लेक्चरला? अहमदपूरवाले बोला, सुट्टी कधी कधी असते लेक्चरला? सॅटरडे संडे दोन्ही. ठीक आहे, सॅटरडे संडे. ठीक आहे, ठीक आहे. बर बर, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. सॅटरडे आणि संडे दोन्ही ऑफ आहेत तिकडं, तर इकडं पण मी गोरे सरांना सांगितले सॅटरडेला ऑफच ठेवू म्हणून. गोरे सरांचे स्टुडंट्स पण ऐका आता. सॅटरडेला काय करूया आपण, ऑफच ठेवूया. सॅटरडे आणि संडे ऑफ, राईट. आणि मंडे पासून परत लेक्चर चालू. किती? ह्या इव्हनिंगचाच टाइम, संध्याकाळी 7 ते 8. सॅटरडेला ऑफ आहे म्हणून सांगितले सरांना मी, तुम्ही पण लक्षात ठेवा. गोरे सरांना पण सांगितले, सर्व स्टुडंट्सनी लक्षात ठेवा. कधी उद्या ऑफ घ्या, संडे पण ऑफ. मंडे 7 to 8, संध्याकाळी 7 ते 8 परत लेक्चर चालू करू, राईट. ठीक आहे. अहमदपूरच्या स्टुडंट्सला पेपरचं काय बोलले असतील? पेपरचं काय इन्स्ट्रक्शन आली का तुम्हाला? तुम्हाला ग्रुपवर मी टाकतो. पेपरची काय इन्स्ट्रक्शन मला माहिती नाही, कारण सोरगेकर सर, कागणे सरांनी काय प्लॅन केले मला माहित नाही. कागणे सरांना विचारून मी एक्झामचं काय असेल एक्झाम तर सांगतो, आणि नसेल तर काय येणार नाही ग्रुपवर तुमच्या मेसेज. ठीक आहे. हो, येणार आहे ना, येणार आहे ना. माझे तिकडं लेक्चर होणार आहेत. आता लॉकडाऊनमुळे होत नाहीत, पण लेक्चर होणार, सगळीकडे होणार. अहमदपूरचे स्टुडंट्स, माझे लेक्चर अहमदपूरला होत राहतील ना. फिजिकल चालू झालं की तिकडे आठवड्यातून 2 आठवड्यातून काही वेळ तिकडे माझे लेक्चर होतील, होत राहणार आहेत. पण थोडं आता लॉकडाऊन असल्यामुळे येणं जाणं पॉसिबल नाही. आता आपण ऑनलाईनच लर्न करूया. ठीक आहे, चलो. मी ग्रुपमध्ये आहे, ग्रुपवर तुम्हाला मेसेज पाठवतो. ग्रुपमध्ये तुम्हाला एक्झाम असेल तर मेसेज पाठवतो, नसेल तरी मेसेज पाठवतो. ठीक आहे. कागणे सरांनी सोरगेकर सरांना विचारू द्या. गोरे सरांच्या स्टुडंट्सला गोरे सर सांगतील एक्झाम आहे नाही काय ते. ठीक आहे, चलो. काय डाऊट असेल तर विचारा, डाऊट नसेल तर जा. 2 दिवस थोडा आराम करा, परत मंडेला या. मंडेला आपण लेक्चर करू. काय डाऊट असेल तर विचारा, डाऊट नसेल तर जा.